नमस्कार, मी सुचिता तुम्हा सर्वांचे आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते। उन्हाळ्याचा तडाखा वाढलाय आणि अशात जर काही थंडगार मिळालं तर काय बेत आहे ना। तर आज आपण बनवणार आहोत अस्सल पंजाबी स्टाईलमध्ये थंडगार लस्सी। पण थांबा, ही काही साधीसुधी लस्सी नाहीये, अगदी पारंपरिक पद्धतीने आपण आज लस्सी बनवणार आहोत। चला तर मग वेळ न घालवता पट आणि सोप्या पद्धतीत ही लस्सी कशी बनवायची ते पाहूया। तर लस्सी बनवण्यासाठी इथे मी बाउल घेतला आहे। आता त्यात घेऊया 2 कप घरचं ताजं घट्ट दही। तर एक खास गोष्ट लक्षात ठेवा, उन्हाळ्यात दही खाणं ही किंवा केवळ हौस नाही तर ते एक शास्त्र आहे। दह्यामध्ये असणारे प्रोबायोटिक्स आपल्या पोटाला नैसर्गिक थंडावा देतात आणि आपली पचनशक्ती सुधारतात। तर दह्यासारखा दुसरा चांगला पर्याय नाही। आता यात आपण घालणार आहोत 6 चमचे साखर। मी 2 ग्लास लस्सी बनवते, त्यासाठी हे प्रमाण अगदी योग्य आहे। मला वैयक्तिकरित्या खूप जास्त गोड आवडत नाही, त्यामुळे मी 6 चमचे घेतलेत। पण जर तुम्हाला पंजाबच्या लस्सीसारखं हाय डोस गोडावा हवा असेल तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखर वाढवू शकता। आता सोबतच त्या छान सुवासासाठी आपण घालूया अर्धा चमचा वेलची पूड। आता वेळ आहे आपल्या लस्सीला शाही लूक देण्याची। हे बघा, मी इथे अर्धा चमचा दुधात थोडंसं केसर भिजत ठेवलेलं होतं। हे केसर दूध आता आपण यात घालूया। आता हे सर्व साहित्य एकत्र करूया। आता यात आपण घालणार आहोत 5 ते 6 बर्फाचे खडे। तुम्हाला वाटत असेल की बर्फ फक्त थंड करण्यासाठी आहे, तर तसं नाही। लस्सीमध्ये बर्फाचे खडे टाकण्याचं एक महत्त्वाचं कारण असं की जेव्हा आपण बर्फासोबत दही घुसळतो तेव्हा त्या दह्यातील फॅट्स थंड तापमानामुळे एकत्र येतात आणि लस्सीला एक अतिशय दाटसर आणि मलाईदार टेक्स्चर मिळतं। शिवाय बर्फाचे खडे हे लस्सी घुसळताना त्यात हवा भरण्यास मदत होते, त्यामुळे लस्सी छान अशी फेसदार होते। बघा, अजिबात वेळ लागत नाही, अगदी 2-3 मिनिटातच आपली लस्सी तयार होते। हाताने केलेल्या या कामात जो प्रेम आणि चव उतरते ना, ती कोणत्याही मशीनमध्ये येत नाही। आता वेळ आहे थंडगार लस्सी सर्व करण्याची। हे बघा, लस्सीचा काय दाटसरपणा आणि तो वर आलेला फेस बघा, काय मस्त टेक्स्चर झालंय ना। ही लस्सी ग्लासमध्ये पडतानाच बघून कोणाच्याही तोंडाला पाणी सुटेल इतकी ही परफेक्ट झाले। आता यावर जाईल लस्सीची खरी शान। ही बघा, मी मगाशीच दह्यावरची घट्ट सही असते ना वरील, ती बाजूला वाटीमध्ये काढून ठेवलेली। आता त्यातला एक चमचा आपण या ग्लासवर टॉपला सोडणार आहोत। पंजाबी लस्सीमध्ये ही मलाई नसेल तर लस्सी पूर्ण होतच नाही, त्यामुळे दह्यावरची साही काढूनच ठेवा। आता याला थोडं सजूया। तर बघा, हे गेले पिस्त्याचे काप, थोडे बदामाचे तुकडे आणि आपल्या लस्सीला शाही लूक देण्यासाठी केसरच्या काही काड्या आणि सर्वात शेवटी एक खास सौंदर्य गुलाबाच्या काही ताज्या पाकळ्या। बघा, आपली लस्सी काय एखाद्या 5 स्टार हॉटेलसारखी झालेली आहे ना। आता हे बघा, काय अप्रतिम लस्सी झाले, रंगाला सुरेख, चवीला लाजवाब आणि दिसायला तर एकदम नवाब। थंडगार, दाटसर आणि मलाईदार ही अशी ही लस्सी एकदा तुम्ही नक्की बनवून प्यायली ना तर बाहेरची लस्सी पिणं विसरून जाल। ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुमच्या कुटुंबासोबत या उन्हाळ्यात थंडगार पंजाबी लस्सीचा आनंद घ्या। आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि हो, आवडली असेल ना हा व्हिडिओ तर कमेंट्समध्ये मला नक्की सांगा। चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशाच एका रेसिपीसोबत। तोपर्यंत खात राहा, आनंदी राहा आणि हो, उन्हाळ्यात खास करून हायड्रेटेड राहा। धन्यवाद।